आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. घरासमोरील शौचालयामध्ये बिबट्या मादी अडकल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री 2:30च्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी येथील देवीच्या मळ्यात शेतकरी महादेव भिवराज गीते यांच्या घरासमोरील शौचालयामध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्यामुळं बिबट्या मादी अलगद अडकली. तर वन विभागाच्या प्रयत्नानं या मादी बिबट्याला जंगलामध्ये निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात यश आलंय, असं संतोष पारधी यांनी सांगितलंय. 5/1/2025 रोजी वन क्षेत्र संगमनेर भाग 3 अंतर्गत असणाऱ्या पिंपरी लौकी आजमपूर या गावामध्ये भिवराज गीते यांच्या माती गट क्रमांक 12 मध्ये त्यांच्या घरासमोर असलेल्या संडास बाथरूम कंबाईन मध्ये बिबट्या अडकल्याची बातमी बातमी आम्हाला वन परिक्षेत्र अधिकारी संगमनेर भाग 3 श्री सुभाष सांगळे साहेब यांनी वन परिमंडळ अधिकारी सुहास उपासने यांच्या मार्फत समजली. त्यानंतर श्री उपासने साहेबांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीमचे सर्व साहित्यांचे आम्ही जवळजवळ करून संबंधित वनरक्षक हरिचंद्र जोजार, गजानन पवार आणि मी तसेच वाहन चालक रवींद्र पडवळे रेस्क्यू टीमचे सर्व साहित्यानिशी आम्ही घटनास्थळी पोहोचलो. तिने सर्व परिस्थिती बघता की मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास सावधाच्या शोधामध्ये पाठलाग करत असताना चुकीनं तो टॉयलेटमध्ये अडकल्याची घटना आम्हाला समजली. त्यानंतर ग्रामस्थांच्या सर्वांच्या मदतीने आम्ही त्यांना अडकलेला बिबट हा शक्यतो फिजिकली रेस्क्यू करण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही त्याला टॉयलेटच्या तिथे पिंजरा वगैरे लावून सर्व बंदिस्ती करून त्याला आम्ही सुखरूपरित्या रेस्क्यू करण्यात आलं. सावधाचा पाठलाग करत असलेली ही मादी बिबट होती. तिचं वय साधारण 1 वर्षाचं होतं. कारण साधारण मादीपासनं पिल्लांचं 1 वर्षापर्यंत मादी संगोपन करत असते. वर्षभर झाल्याच्या नंतर ती भक्ष्याची एकदा तिची शिकवण झाल्याच्या नंतर मादीपासून ते अलिप्त होतात आणि ते भक्ष्याच्या शोधासाठी ते आईपासून दुरावल्याच्या नंतर ते स्वतः शिकारीसाठी सज्ज झालेले असतात. घराबाहेर कसला तरी आवाज येत असल्यानं मध्यरात्री महादेव गीते यांनी बाहेर डोकावून पाहिलं असता बिबट्याचा शौचालयातून आवाज येत होता. मात्र बाहेर येण्याचा अंदाज न आल्यामुळं ती बिबट्यामादी बंद झालेल्या दरवाजाला धडका देत राहिली. त्यानंतर या शेतकऱ्यानं प्रसंगावधान राखत दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि वनाधिकारी हरिचंद्र जोजर यांना माहिती दिली. जोजर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे यांना या प्रकरणी माहिती देत घटनेचं गांभीर्य ओळखून सांगळे यांनी तात्काळ बिबट्या रेस्क्यू टीमला सज्ज केलं. वनपरिमंडळ अधिकारी सुहास उपासने यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीममध्ये संतोष पारधी, गजानन पवार, वाहनचालक रामभाऊ वरपे यांनी या अडकलेल्या मादी बिबट्याला शिताफीनं पिंजऱ्यात जेरबंद केलं. तर बिबट्या पिंजऱ्यात आल्याचं समजताच ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी वनाधिकाऱ्यांचे सर्वांनी आभार मानले. अनेकदा रात्रीची वीज असल्यामुळं पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावं लागतं, तर बिबट्यांचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. तर आम्हाला दिवसा वीज द्यावी अशी मागणी पिंपरी लौकी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागानं तात्काळ गावचा सर्व्हे करून बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्यांची व्यवस्था करावी अशी ही मागणी सेवानिवृत्त प्राध्यापक कान्हू गीते यांनी केली आहे. आमच्याकडे पिंपरी गावामध्ये बिबट्याचं प्रमाण फार झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना लाईटचं प्रमाण रात्री असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये पाणी भरण्यासाठी रात्री जावं लागतं. तर त्या लाईटीचं महामंडळाचे किंवा आपण यांनी आम्हाला लाईट दिवसा दिली पाहिजे. आणि तसंच वन विभागाला आमची विनंती राहील तुमच्या गावच्या वतीने वगैरे का तुम्ही जास्तीत जास्त पिंजरे लावून त्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. वैभव ताजने, सी न्यूज मराठी, आश्वी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार
10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भंडारमध्ये.